नमस्कार मित्रांनो, आज गावाला आलोय. तर दाद्यासोबत मी आज चाललोय बकऱ्यांच्या पाठीमागं. बघूया आजचा दिवस कसा राहतोय. तुम्हाला नक्की माझा एक्सपिरियन्स शेअर करेल. आणि महत्वाचं म्हणजे ही सगळी आपली बकरी आहेत. चला वरती इकडे रानामध्ये घेऊन जायचं आहे. हो का, हे वरती रान आहे इकडे खूप मोठं. त्या रानामध्ये घेऊन जायचंय. जर काही रानमेवा भेटला तर तो पण मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. कारण आई घरी सांगत होत्या की कोकम म्हणजेच रतांबे पण आहेत. सो चला बघूया. काळी महिने तर आहेच रानात आपल्या, पण रतांबे भेटतात का ते पण नक्की दाखवतो तुम्हाला. जर भेटले तर नक्की दाखवतो. हो का, किती आहेत बकरे सांगा मोजून तुम्ही. आणि हा दाद्या. हे गो मित्रांनो, आपली कोक काळी मैना करवंद. मस्त आहे. चला मित्रांनो, दादा आता खूप वरती बकरी घेऊन चालत गेलाय. बेकार घाम निघाले बघा. बघू शकता घाम किती निघाले. हा एक्सरसाइज न करण्याचा गुण आहे मित्रांनो. जर फिटनेस जर करायचं असेल ना, एक्सरसाइजची खूप गरज आहे. आणि जर असं जर जंगलामध्ये जर दररोज आपण चाललो ना, भेंडी एक्सरसाइजची गरजच नाहीये. पण हे आम्हा शहरवासी यांच्या नशिबात नाही. असं गावाला जर आलं कधी तर नक्कीच आम्ही ते प्रयत्न करतो. आणि कधी पण येऊ दे गावाला, एक दिवस तरी आपण बकऱ्यातनी जायचा प्रयत्न करतोच. खूप चालावं लागतं मित्रांनो. हॅट्स ऑफ जे आपले मेंढपाळ बंधू आहेत ना, त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ. चला आता वरती गेलो, दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, बकऱ्यांना तिकडं जांभळं दिसल्यात. हे बघा पळत गेलीत अगदी. आणि इकडं बघा आपलं दूर दूर असं सगळं दिसतंय. ते बघा तिकडं दूरवरती एक मंदिर दिसतंय. आणि बघा हे सगळं इकडून दिसतंय. हे बघा केवढा परिसर क्लिअर दिसतोय. आणि ती जी खिंड दिसते तिकडच्या पलीकडं तामिनी. दूर दूरवर सगळं दिसतंय. ह्या इकडं वरसगाव धरणाची बॅक साइड म्हणजे पूर्णपणे एकदम कोकण टच. आणि इकडं खाली इकडचं नाही काय जास्त दिसत. तिकडं खाली एकदम गेलं तर बघा, तिकडे एकदम खाली गेलं तर पानशेत. आणि हे इकडं लवासाचे काही वरती डोंगरावरती दिसतात छोटे छोटे ते प्रोजेक्ट. चला आपण पण तिकडे जाऊ. बकरी तिकडे गेल्यात. कारण जर जास्त वेळ जर बकऱ्यांपासून दूर राहिलं तर इकडे तिकडे ते चुकायची शक्यता असते. मग परत आपलेच नाकी नऊ येतात शोधताना त्यांना. सो जास्त दूर नाही राहायचं बकऱ्यांपासून, की पहिली काळजी घ्यावी लागते. तसं दाद्या गेलंय पुढं आणि आता मी पण जातो. हे बघा मित्रांनो, करवंदच करवंद आहे तिकडं. आणि आपली बकरे पण करवंद खायला झटलेत. हे अर्धीच आहेत ना का रे. हा हा, अर्धी तिकडे आहेत आणि अर्धी इथे आहेत. आणि ही डोंगरची काळी मैना करवंद. हे बघा, हे मित्रांनो आळूचं झाड आहे. आणि हे छोटे छोटे आळू लागले त्याला, पण अजून खूप कच्चे आहेत ते. पिकायला जवळपास अजून त्यांना 1 महिना तरी लागेल. जंगलामध्ये आले का मित्रांनो,
खूप सारे आपल्याला असे काही खायला भेटतं. रानमेवा जंगलाशिवाय भेटत नव्हता. इकडे तर बघा किती आहेत आळूची झाड. तर मित्रांनो आता वरती करवंद आहेत, ते आपल्याला बकऱ्यांसाठी पाडायचा प्रयत्न करतोय. जर खूप वरती आहेत, जेवढी आपली काठी पोचल तेवढं मी पाडायचा नक्की प्रयत्न करतो. मित्रांनो असं जरा सावलीत थांबलं का बरं वाटतं. खूप ऊन खूप आहे आणि पहिलीच वेळ असल्यामुळं पूर्ण पसीना झालंय, घाम निघालाय पूर्ण. पण मजा वेगळीच आहे. गावाकडची मजा जी आहे ना ती शब्दात वर्णन नाही करू शकत, अशी मजा आहे. हे बघा आपली बकरी. हे बघा मित्रांनो इथं जांभळं भेटलेत आणि दाद्या जांभळांचा आस्वाद घेताना. हे जांभळीचं झाड आहे आणि इथं बकरे खाली आपली पण जांभळं खात आहेत शोधून चुन के. कसा आहे आमचा धनगर बाबा. हे बघा मित्रांनो दाद्याने जांभळं काढले आणि दाखवतोय. आणि इकडे बकरे पण बघा कशी झटल्यात जांभळं खायला. ती पूर्ण जांभळीवरची जांभळं आता काठीने पाडल्यात आणि खाली बकरे खात आहेत. काही गेली तर निघून आणि आता 4-2 राहिले तिथं ती खात आहेत. हे बघा मित्रांनो थोड्याच वेळात आपली बकरे कशी टुमटुमीत झालेत. आणि आता आम्ही जवळपास दुपारचे 12:30-1 झालेत. सो आम्ही आता रिटर्न घेऊन चाललोय घरी. खूप ऊन झाले कारण दुपारचे दररोज घरी घेऊन जातात बकरे. सो आम्ही पण आता चाललोय बकरी घेऊन रिटर्न घरी. हो का काय बसलेत. चला आता परतीचा प्रवास घराकडे हळूहळू खाली उतरून जायचंय. जाताना जवळपास आपल्याला 1 तास लागेल अजून खाली जायला. चल फिर असे खूप सारे आवाज असतात बकऱ्यांचे, पण मला काही एक सुद्धा आवाज येत नाही. हे बघा मित्रांनो आपट्याचं पान घेतलंय मी आणि त्याची पिप्पानी केली. त्याचा बघा आवाज कसा येतो. मित्रांनो गावाकडे असताना अशा खूप साऱ्या करामती करायचो, पिपाणी वगैरे वाजवायचं. सो आज ते जुने दिवस आठवणीत आले. आपट्याच्या पानाची पण पिपाणी होती, त्यासोबत करवंदीचं पान असेल तर करवंदीच्या पानाची पण पिपाणी होती. गावाकडे काय की मित्रांनो असे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप मोठमोठे आनंद असतात, जे की आपल्याला शहराकडे मिळत नाही. आणि गावाकडचं सुख ह्याला त्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख भेटत असतं. सो कसं वाटतंय ते नक्की कमेंटद्वारे सांगा आम्हाला. हा बघा इकडे आपले बकरी आता रिटर्नच्या प्रवासाला चाललोय आम्ही घरी घेऊन.